Good morning students. Welcome to another class. ओके, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे, नवीन युनिटला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर आपण इनहेरिटन्स बघणार आहोत. पर्टिक्युलर या युनिटमध्ये इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स मॉलिक्युलर बेसिसवरती बघणार आहोत आणि सेकंड चॅप्टरमध्ये मॉलिक्युलर बेसिसवरती बघणार आहोत. याच्यामध्ये आपण फक्त प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स बघणार आहोत. ठीक आहे, तर पहिले चॅप्टर आपण आज बघणार आहोत ते आहे प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. ओके, प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. ओके स्टुडंट्स, जसं आपण बघितलं की आंब्याच्या झाडाला, जसं आपल्याला माहिती आहे की आंब्याच्या झाडाला आंबेच येतात आणि आंब्याच्या झाडाची बी जर लावली तर त्याच्यापासून आंबे झाडच तयार होते. कुत्रा असेल, मांजर असेल, गाय असेल, म्हैस असेल, त्यांना त्यांचीच पिल्लं होणार, दुसरी होऊ शकत नाही. त्याला काय रिस्पॉन्सिबल आहे, हे कसं शक्य आहे? ठीक आहे, त्यालाच म्हणतात इनहेरिटन्स. ओके, ते सर्व होते ड्यू टू द इनहेरिटन्स. ज्या झाड असेल, ज्या जाती झाड असेल त्या झाडाचंच फळ त्या झाडाला येईल, दुसरं येऊ शकत नाही, तर त्याला रिस्पॉन्सिबल आहे इनहेरिटन्स. ओके, तर आपल्या चॅप्टरच्या नावामध्ये दोन नावं दिलेले आहेत, दोन टर्म्स आहेत. एक आहे इनहेरिटन्स आणि दुसरं आहे व्हेरिएशन्स. ओके, तर सर्वात पहिले आपण ते बघू की इनहेरिटन्स म्हणजे काय आणि व्हेरिएशन्स काय आहे. ठीक आहे, तर इनहेरिटन्स बघण्याच्या अगोदर आपण एक बघू ती म्हणजे हेरिडिटी. ओके, हेरिडिटी म्हणजे काय? तर आंब्या झाडाला आंबा आणि निंब्या झाडाला निंबळच येतात, त्याच्यामागे रिस्पॉन्सिबल आहे हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय? तर इट इज अ ट्रान्समिशन ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. बायोलॉजिकल म्हणा किंवा फिजिकल कॅरेक्टर. ओके, पण फिजिकल म्हणजे फक्त एक्सटर्नल ॲपिअरन्सचेच कॅरेक्टर येतात, त्यामुळे आपण बायोलॉजी वर्ड घेतलेला आहे. बायोलॉजीमध्ये इंटरनल कॅरेक्टरसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. ठीक आहे, बायोलॉजिकल कॅरेक्टर. ओके, सिम्पली जर म्हणायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये, किंवा आपण असं म्हणू शकतो की फ्रॉम फादर टू द चिल्ड्रन्स, म्हणजे पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. ओके, ऑफस्प्रिंगचा अर्थ काय होते? चिल्ड्रन्स. ओके, तो फ्रॉम पॅरेंट्स टू offspring. Okay, that is called heredity. ओके, हेरिडिटी म्हणजे दुसरं वेगळं काही नसून जे पॅरेंट्समध्ये किंवा फादर आणि मदरमध्ये जे कॅरेक्टर आहेत ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. त्यामुळेच आपण आपल्या वडिलांसारखं किंवा आपले आजोबा जे होते त्यांचे कॅरेक्टर आपल्या वडिलांमध्ये आपल्याला दिसतात, कारण ते कॅरेक्टर ट्रान्सफर झालेले आहेत. ठीक आहे, त्यालाच म्हणतात हेरिडिटी, ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. ओके, आणि ती जी प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस? हेरिडिटीची, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ इनहेरिटन्स. म्हणजे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतील, म्हणजे ती प्रोसेस जी आहे तिला आपण म्हणणार आहोत इनहेरिटन्स. ओके, आणि दुसरी जी टर्म्स आहे स्टुडंट्स, दॅट इज अ व्हेरिएशन्स. ओके, व्हेरिएशनसुद्धा तेवढीच खूप सिम्पल आहे स्टुडंट्स. ओके, जरी आपण एक्झॅक्टली आपल्या पॅरेंट्ससारखी दिसत असाल तरीसुद्धा पॅरेंट्समध्ये आणि ऑफस्प्रिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना पण काय असतो, एक डिफरन्स असतो. दॅट डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ व्हेरिएशन्स.
म्हणजे जे ऑर्गॅनिझम सेक्सुअली रिप्रोड्यूस होतात त्यांच्यामध्ये बिलकुलच सिमिलरिटी नसते. हे म्हणजे बिलकुल म्हणजे एक्झॅक्टली ते सिमिलर असतात. म्हणजे कॉपी कॅट बिलकुल झेरॉक्स कॉपी नसतात. त्याच्यामध्ये काही ना काही डिफरन्स किंवा काही व्हॅरिएशन आलेलीच असते. फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्यामध्येच काय असते की ते त्यांच्या पॅरेंटचे कार्बन कॉपी असतात, बिलकुल झेरॉक्स कॉपी. तर हा जो बदल आहे, हा जो चेंज आहे दोघांमधला, त्यालाच म्हणतात व्हॅरिएशन्स. ओके, तर व्हॅरिएशन म्हणजे काय, द डिग्री ऑफ द चेंजेस इन द पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. म्हणजे काय, डिग्री बाय विच द पॅरेंट्स आर डिफरंट फ्रॉम द ऑफस्प्रिंग. ओके, the degree by which parents differ from offsprings. ओके, पॅरेंट्स आणि चिल्ड्रनमध्ये जो काही थोडाफार फरक राहतो त्यालाच आपण व्हॅरिएशन म्हणणार. ठीक आहे, तर या व्हॅरिएशनवरती आपल्याला बऱ्याच वेळा डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात की व्हॉट इज द अल्टिमेट सोर्स ऑफ व्हॅरिएशन्स. ओके, इनहेरिटन्स होत असताना जे काही व्हॅरिएशन्स येतात त्याला कोणकोणते गोष्टी अवलंबून असतात किंवा कोणते सोर्सेस असतात. ठीक आहे, तर पहिला जो सोर्स आहे तो म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे म्युटेशन्स. ओके, म्युटेशनमुळे बऱ्याच वेळात काय होतात, डिफरन्सेस तयार होतात, व्हॅरिएशन्स तयार होतात. दुसरं म्हणजे काय, तर क्रॉसिंग ओव्हर आणि जीन रिकॉम्बिनेशन्स. ओके, बघायचं आहे व्हॅरिएशनचे सोर्सेस. ओके, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येतो आपल्याला. अल्टिमेट सोर्स ऑफ व्हॅरिएशन्स. ओके, म्युटेशन सुद्धा एक सोर्स आहे स्टुडंट्स. म्युटेशनमुळे सुद्धा, पण म्युटेशनचे चान्सेस फार कमी असतात किंवा म्युटेशनमुळे व्हेरी स्लो प्रोसेस आहे स्टुडंट्स. ओके, आणि म्युटेशनमुळेच पुढे इव्होल्युशनसुद्धा होत असते. मेन जो सोर्स आहे तो आहे क्रॉसिंग ओव्हर. ओके, कारण की प्रत्येक वेळेस क्रॉसिंग ओव्हर होत असते. क्रॉसिंग ओव्हर आपण मायटोसिस आणि मिओसिसमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, क्रॉसिंग ओव्हर किंवा जीन रिकॉम्बिनेशन्स, कारण तिथे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होत असते स्टुडंट्स ड्युरिंग द मायटोसिस और मिओसिस. ओके, नॉट अ मायटोसिस, ड्युरिंग द मिओसिस. ओके, तर मेन जे सोर्स आहेत दॅट इज द जीन रिकॉम्बिनेशन्स आणि क्रॉसिंग ओव्हर. ओके, हे केव्हा होते, ड्युरिंग द मिओसिसच्या प्रोफेज फर्स्टमध्ये, म्हणजे पॅकेटिन ऑफ प्रोफेज फर्स्ट. ओके, ऑफ मिओसिस फर्स्ट. व्हेरी इम्पॉर्टन्स. ओके, आणि स्टुडंट्स व्हॅरिएशन्स आणि इनहेरिटन्स यांनाच म्हणतात जेनेटिक्स. ओके, यांचा अभ्यास केला जातो जेनेटिक्समध्ये. तर ही टर्मसुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे, जेनेटिक्स. ओके, जेनेटिक्स म्हणजे काय, इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन्स. Genetics, it is a branch of biology okay which deals with the study of inheritance. Inheritance means transfer of character and variations. It is a definition of the genetics. ही जी टर्म्स आहे जेनेटिक्स, ही आपल्याला कोणी दिलेली आहे, त्या सायंटिस्टचं नाव सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे,
The term genetics is given by scientist William Batson. Okay, very importance. Okay, काही डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला जेनेटिक्सवरती विचारले जातात. फॉर एक्झाम्पल फादर ऑफ जेनेटिक्स. ओके, तर फादर ऑफ जेनेटिक्स आहेत फादर ऑफ जेनेटिक्स दॅट इज ग्रेगोर जॉन मेंडल. ओके, याच्या व्यतिरिक्त आपल्याला असं विचारलं जातं की हु इज द फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक. ओके, तर याच्यामध्ये थोडंसं कॉन्ट्रोवर्सी आहे. काही बुकमध्ये तुम्हाला जॉन मेंडलच हे फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक दिलेलं आहे, पण काही बुकमध्ये आपल्याला दुसरं नाव दिलेलं आहे, दॅट इज विलियम बॅटसनचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, पण क्वेश्चनमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन जर असतील जॉन मेंडल आणि विलियम बॅटसन, तर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे विलियम बॅटसनवरती. ठीक आहे, तर हु इज द फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, दॅट इज विलियम बॅटसन. ओके, त्याचबरोबर आणखीन एक विचारलं जाते, दॅट इज अ फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक. जेनेटिक्स आणि ते आहेत मॉर्गन्स. नाव जे आहेत ते आहे थॉमस हंट मॉर्गन. ओके, याच्या व्यतिरिक्त आपल्याला फादर ऑफ ह्युमन जेनेटिक्ससुद्धा विचारला जाते. त्याच्यानंतर फादर ऑफ यूजेनिक्ससुद्धा विचारलं जाते. ठीक आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊया. सेकंड डायरेक्ट क्वेश्चन बघूया आपण, त्याच्यावरती प्रश्न येतो आपल्याला, तो म्हणजे फादर ऑफ ह्युमन जेनेटिक्स आणि ते आहे आर्चिबल्ड गॅरोड. ओके, सर्व नावं लक्षात ठेवायची स्टुडंट्स, फार इम्पॉर्टन्स आहेत, डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. सेकंड जे आहे स्टुडंट, दॅट इज अ फादर ऑफ यूजेनिक. ओके, फादर ऑफ यूजेनिक जे आहेत त्यांचं नाव आहे फ्रँकिस गॅल्टन. ओके, आता यूजेनिक म्हणजे काय, ती सुद्धा एक प्रकारची जेनेटिकची ब्रँच आहे स्टुडंट्स. ओके, आणि या जेनेटिकमध्ये अशा एजन्सीचा स्टडी केला जातो जी एजन्सी इम्प्युअर किंवा इम्पेअर ऑफ द रेस फ्युचर जनरेशन आयदर बाय द फिजिकली ऑर मेंटली. ओके, म्हणजे याच्यामध्ये पर्टिक्युलर अशा जेनेटिकचा स्टडी केला जातो जो फ्युचर जनरेशनमध्ये त्या स्पेसिसला कशा प्रकारे आपल्याला इम्प्युअर केला जातील किंवा त्याची इम्प्युरिटी वाढवता येईल याचा स्टडी याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे, यूजेनिक इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील विथ द स्टडी ऑफ agency which may improve or impair the races of future generation, either physically or mentally. ओके, एखादी जात असेल जी खूप इकॉनॉमिकली बेनिफिशियल आहे ती आणखी कशी इम्प्रूव्ह करता येईल, त्याचं फ्युचर जनरेशन कशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे
प्रोग्रेस करता येईल, ठीक आहे. म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यापासून प्रोडक्ट मिळतील, ठीक आहे. एखादी काऊ असेल, बफेलो असेल किंवा एखादी गोट असेल, त्याचं फ्युचर जनरेशन आपल्याला त्याची रेस जी आहे ती चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करायची असेल तर त्याच्यासाठी जो स्टडी केला जातो त्या ब्रँचला आपण म्हणणार आहोत यूजेनिक्स, ओके. आणि यूजेनिक्सचे जे फादर आहेत ते आहे फ्रँकिस गॅल्टन, ओके. त्याच्यानंतर अशीच एक आणखी ब्रँच आहे स्टुडंट्स, ती आपल्याला माहीत असणं गरजेची आहे, ती आहे यूफिनिक्स. आणखीन एक अशी ब्रँच आहे जी आपल्याला माहीत असणं गरजेचं स्टुडंट्स, ती आहे यूफिनिक, ओके. तर यूफिनिक मीन्स व्हॉट? सायन्स dealing with study of medical engineering, is called euphonic, okay students, is called the यूफिनिक. ज्या सायन्समध्ये मेडिकलमध्ये रिलेटेड जे काही इंजिनिअरिंगचा स्टडी केला जातो त्याला आपण म्हणणार आहोत यूफिनिक्स, ओके. ही सुद्धा टर्म आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत जेनेटिक्स. नेक्स्ट आपला जेनेटिक्स स्टुडंट्स, जेनेटिकमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते फादर ऑफ जेनेटिक्स, ओके. कारण जेनेटिक्सचा पहिला शोध म्हणजे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट वर्क जे केलेलं आहे जेनेटिक्सचं ते केलेलं आहे सायंटिस्ट जॉन मेंडल किंवा जॉर्ज मेंडल्स यांनी केलेला आहे. त्याच्या अकॉर्डिंग जो इरा आहे जेनेटिक्सचा तो 3 टाईपमध्ये डिवायडेड केलेला आहे. म्हणजे जेनेटिक्सचा जर स्टडी करायचा असेल तर त्याला आपल्याला 3 इरामध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागेल, ठीक आहे. आणि डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे मेंडलच्या वर्कवरून, ठीक आहे. मेंडल इथे आपल्याला माइलस्टोन म्हणून इथे कन्सिडर केले गेले आहेत, ठीक आहे. त्यांच्या अगोदरचा काळ, त्यांचा काळ आणि त्यांच्यानंतरचा काळ असा जो जेनेटिक्सचा एरिया आहे तो 3 एरियाजमध्ये डिवायडेड केलेला आहे. इरा, ओके, नॉट एरिया, इट इज इरा, ओके. तर देर इज अ 3 इरा ऑफ जेनेटिक्स, ओके. तो अशा प्रकारे आपण डिवायडेड केलेला आहे. पहिला इरा आपण कन्सिडर करणार मेंडलच्या अगोदरचा, दॅट इज अ प्री मेंडलियन, ओके. सेकंड जो आहे तो असेल मेंडलियन इरा, ओके. आणि थर्ड वन तो म्हणजे मेंडलच्या नंतरचा इरा, ठीक आहे. दॅट इज अ पोस्ट मेंडलियन इरा, ओके. अशा प्रकारे जेनेटिक्स जे आपण 3 इरामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, ठीक आहे. वन बाय वन आपण बघणार आहोत. तर पहिले बघू आपण प्री मेंडेलियन इरा, ओके. जेनेटिक्स किंवा जीन्ससाठी जो काय स्टडी केलेला आहे तो फक्त मेंडल्सने नाही केलेला आहे, तर त्यांच्या अगोदरसुद्धा खूप सारे सायंटिस्ट होते ज्यांनी जेनेटिक्सबद्दल किंवा जीन्सवरती स्टडी केलेला आहे, त्याला शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. इनहेरिटन्सवरती त्यांनी वर्क केलेलं आहे. त्यांनी शोध लावायचा प्रयत्न केला की इनहेरिटन्स जे होतं आहे, ठीक आहे, म्हणजे प्रोजेनीमध्ये जे येणारे जे काही कॅरेक्टर आहेत ते पॅरेंट्सच्या सिमिलर असतात, म्हणजे ते पॅरेंटकडूनच येतात, पण ते कसे येतात त्याच्यावरती त्यांनी स्टडी केलेला आहे, ठीक आहे. पण जेवढ्या काही थिअरीज होत्या ज्या प्री मेंडेलियनमध्ये येतात, म्हणजे मेंडलच्या थिअरीच्या अगोदरच्या थिअरी आहेत, त्या सर्व थिअरी इथे रिजेक्टेड करण्यात आलेल्या आहेत, ओके. रिजेक्ट होण्याचं कारण म्हणजे मेंडलची थिअरी आहे ती आपल्याला एक्झॅक्टली प्रूफ देते की ॲक्च्युली इनहेरिटन्स हे काय आहे, कसं होते. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की इट इज अ रिस्पॉन्सिबल बाय द जीन्समुळे ते होत असते, जीन्स ट्रान्सफर होत असतात, म्हणजे इनहेरिटन्स ऑफ जीन्समुळे आपल्याला ते कॅरेक्टर मिळत असतात, पण त्या काळामध्ये त्यांना असं माहीत नव्हतं, ठीक आहे. तर स्टुडंट्स, त्या सर्व थिअरीज आपल्याला या प्री मेंडेलियनमध्ये बघायच्या आहेत ज्या पूर्ण फेल झाल्या होत्या. आणि फेल होण्याच्या मागे म्हणजे मेंडलची थिअरी होती, कारण मेंडलने एक्झॅक्टली जे करेक्ट आन्सर होतं ते आपल्याला शोधून दिलेलं होतं. त्यांना सुद्धा माहीत नव्हतं त्यावेळेस, पण त्यांना ते कन्सिडर करते ॲज अ फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. पण यांनी जे सांगितलेले होते आपल्याला ते फार वेगळं होतं, त्यामुळे ज्या थिअरी होत्या त्या सर्व रिजेक्टेड झाल्या होत्या. तर जेवढ्या काही या थिअरी होत्या बिफोर द मेंडेलियन इरा, त्या सर्व थिअरीला म्हणतात थिअरी ऑफ ब्लेडिंग्स, ओके, कॉल्ड ॲज अ theory of blending inheritance,
या टॉपिकमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे थेअरीचं नाव माहीत असणं गरजेचं आहे आणि कोणत्या सायंटिस्टने दिले ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचं त्यासाठी काय ट्रिक्स आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या ट्रिक्समध्ये तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे आणि फार असं डीपमध्ये आपल्याला इथे जायचं नाही आहे, ठीक आहे, कारण की डीप इन्फॉर्मेशन असणं गरजेचं नाही आहे. खूप सारा जो पोर्शन आहे तो आपला मेंडलियनमध्येच कव्हर करायचा आहे, ठीक आहे. ठीक आहे. तर ब्लेंडिंग ऑफ इनहेरिटन्स म्हणजे काय? इट इज अ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर, ओके, किंवा कॅरेक्टर मिक्स or blend before transfer your transmissions, okay, from parents to offsprings, ओके. तेव्हा सुद्धा त्यांना माहीत होतं की कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, पण त्यांचं म्हणणं असं होतं की कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याच्या अगोदर ते काय होतात? मिक्स होतात, ठीक आहे. तर नाही सुद्धा माहीत होतं की एक कॅरेक्टर फादरकडून येते आणि एक कॅरेक्टर मदरकडून येते. दोन्ही कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याच्या अगोदर दोघंही काय होतात? ब्लेंड होतात किंवा मिक्स होतात आणि मिक्स होऊन ते पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, जे की पूर्णपणे रिजेक्टेड आहेत, ठीक आहे. तर याच्यातली पहिली थिअरी जी आहे ती म्हणजे मॉइस वेपर थिअरी, जी आपल्याला पायथागोरस यांनी दिलेली आहे. सर्वांनाच माहिती आहे पायथागोरस, ज्यांचे आपण थेरम्स मॅथमध्ये स्टडी केलेले आहेत, ठीक आहे. पायथागोरसनी ही थिअरी दिली होती. दुसरी जी थिअरी होती स्टुडंट, दॅट इज अ फ्लूइड थिअरी, जी सुद्धा याच्याची खूप रिलेटेड थिअरी आहे, म्हणजे जवळपास सिमिलर अशी थिअरी आहे. ही थिअरी आपल्याला दिली होती एम्पिडोक्लॉस, ओके. तिसरी थिअरी जी आहे स्टुडंट ती आपल्याला दिली होती ती होती रिप्रोडक्टिव्ह ब्लड इनहेरिटन्स थिअरी. ही थिअरी आपल्याला दिली होती सायंटिस्ट, ठीक आहे. पुढची थिअरी बघण्याच्या अगोदर आपण एकदा थिअरी बघू की काय आहे, ठीक आहे. पहिली जी थिअरी होती ती मॉइस वेपर थिअरी. तर इथे एक प्रकारचा तो फॅक्टर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो फॅक्टर हे कॅरेक्टर इनहेरिटन्स करतो आहे, जो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की तो कोणता आहे? जीन्स आहेत. मेंडलने त्याला फॅक्टराचं नाव दिलं होतं, त्यांना तेव्हा माहीत नव्हतं. यांनी सुद्धा आपल्या थिअरीमधून ते सांगत आहे की कोणता तो फॅक्टर आहे जो इनहेरिटन्स करतो आहे. तर पहिली जी थिअरी आहे ती आहे मॉइस वेपर थिअरी. यांच्यामध्ये या थिअरीमध्ये त्यांनी हे एक्सप्लेन करायला सांगितलं आहे की मेल आणि फिमेल दोन्ही पॅरेंट्समध्ये मॉइस्ट किंवा वेपर प्रेझेंट असते, जे ड्युरिंग द रिप्रोडक्शन काय होतात? मिक्स होतात आणि त्यांच्यापासून मग झायगोट तयार होते आणि झायगोटपासून मग इंडिव्हिज्युअल तयार होते. तर त्या मॉइसमध्येच किंवा त्या वेपर्समध्ये ते कॅरेक्टर असतात जे मिक्स होतात आणि पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, जे की बिलकुलही बरोबर नाही आहे, ठीक आहे. सेकंड थिअरी आहे फ्लुइड्स. यांनी वेपर म्हणलेलं होतं, या थिअरीमध्ये त्यांनी फ्लुइड असं नाव दिलं होतं की दोन्ही बॉडीमधले जे फ्लुइड आहेत त्या फ्लुइडमध्ये कॅरेक्टर असतात, जे फ्लुइड जेव्हा रिप्रोडक्शन करत असताना मिक्स होतात आणि पुढे ट्रान्सफर होतात. थिअरी सांगितलेली आपला एम्पिडोक्लॉसनी, ठीक आहे. आणि तिसरी थिअरी आहे ती आहे रिप्रोडक्टिव्ह ब्लड इनहेरिटन्स, ओके. त्यांनी फ्लुइड म्हटलं होतं, यांनी पर्टिक्युलर आता फ्लुइडच्या ठिकाणी पर्टिक्युलर फ्लुइड इथे घेतलेलं आहे आणि ते फ्लुइड आहे ब्लड, ओके. तर ब्लड फ्लुइड इथे मिक्स होते, ज्याच्यामुळे कॅरेक्टर मिक्स होऊन पुढे ट्रान्सफर होतात. ही थिअरी आपल्याला दिली होती ॲरिस्टॉटलने. चौथी थिअरी जी आहे स्टुडंट्स ती आहे थिअरी ऑफ प्रीफॉर्म होमोक्युलस, ओके. होमोक्युलस म्हणजे काय? तर मिनिएचर फॉर्म ऑफ एम्ब्रियो, मिनिएचर फॉर्म ऑफ एम्ब्रियो, ओके. म्हणजे खूप लहान प्रमाणात फॉर्ममध्ये एम्ब्रियो असतो. आणि ही थिअरी आपल्याला दिली होती सायंटिस्ट सॉमरडम्स यांनी, सॉमरडम्सनी, ठीक आहे. सेकंड थिअरी जी आहे फिफ्थ नंबर, दॅट इज अ थिअरी ऑफ पार्टिक्युलेट
theory of particulate. ओके, ही थिअरी आपल्याला दिली होती सायंटिस्ट मौपर्टिउस. ओके, MAUPERTIUIS. ओके, मौपर्टिउस. ओके, आणि तिसरी जी थिअरी आहे म्हणजे 6 नंबरची, दॅट इज द थिअरी ऑफ पॅनजेनेसिस. ही थिअरी आपल्याला दिलेली आहे सायंटिस्ट चार्ल्स डार्विननी. थिअरी ऑफ पॅनजेनेसिस. ओके, गिवन बाय सायंटिस्ट चार्ल्स डार्विन. ओके, तर काय थिअरी आहे बघूया आपण पहिले. की पहिली जी थिअरी आहे ती आहे थिअरी ऑफ प्री फॉर्म होमोक्लस. ओके, होमोक्लस म्हणजे मिनिएचर फॉर्म ऑफ एम्ब्रिओ. ओके, एम्ब्रिओ तयार होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये झायगोट तयार होतो आहे आणि झायगोट तयार होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणे गरजेचं आहे. जिथे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट असतात, आफ्टर फर्टिलायझेशन त्यांच्यापासून झायगोट तयार होतो. झायगोटचा डेव्हलपमेंट एम्ब्रिओमध्ये असतो. तर या थिअरीच्या म्हणण्यानुसार त्या स्पर्म्समध्ये किंवा एग्जमध्येच मिनिएचर फॉर्ममध्ये एम्ब्रिओ बसत असतात, जे नंतर मिक्स होऊन त्यांच्यापासून नवीन झायगोट किंवा नवीन एम्ब्रिओ फॉर्म होतो. ठीक आहे, त्याला त्यांनी होमोन्यूक्लियस म्हणलेलं आहे. ॲक्च्युअली असं नसते. ठीक आहे. सेकंड थिअरी आहे जी थिअरी ऑफ पार्टिक्युलेट. यांचं म्हणणं असं आहे की मॉव्हरिटियस सँडिसनी थिअरी आपल्याला दिलेली आहे. मॉव्हरिटियस यांचं म्हणणं असं होतं की शरीराच्या प्रत्येक पार्टमधून एक पर्टिक्युलर पार्टिकल्स बाहेर पडतात, जे रिप्रोडक्शनच्या दरम्यान एकत्र येऊन त्यांच्यापासून हा एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक पार्टचा काही ना काही सहभाग त्याच्यामध्ये असतो आणि त्यांच्याकडून पूर्ण एक इंडिव्हिज्युअल्स फॉर्म्स होत असतात. आणि याच थिअरीची मॉडिफिकेशन आहे थिअरी ऑफ पॅनजेनेसिस. यांनी पर्टिक्युलर्स नाव म्हणजे पार्टिकल्स सांगितलेले आहेत, पण यांनी पार्टिकल्स न घेता त्यांनी पॅनजेनेसिस म्हणलेले आहेत किंवा तिथे गॅर्मल्स म्हणलेले आहेत. ठीक आहे, पॅनजेनेसिस. ओके, ही बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये एक मिनिट पार्टिकल्स असतात, जे ब्लड थ्रू ट्रान्सफर होतात. ज्या पार्टिकलला त्यांनी पॅनजीन्स म्हणलेलं आहे. पॅनजीन्स त्या पार्टिकलला त्यांनी नाव दिलेलं आहे, जे ब्लड थ्रू गॅमेटपर्यंत पोहोचतात आणि जेव्हा गॅमेटचं फर्टिलायझेशन होते तेव्हा त्याचं मिक्सिंग होऊन त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. ठीक आहे, तर या 6 आणि लास्ट 7 जी थिअरी आहे ती आहे थिअरी ऑफ कंटिन्युटी. ओके, 7 नंबरची थिअरी आहे स्टुडंट्स थिअरी ऑफ कंटिन्युटी ऑफ जर्म प्लाझम. ओके, आणि ही थिअरी आपल्याला दिलेली आहे सायंटिस्ट ऑगस्ट विसमननी. याच्या अगोदरच्या ज्या 3 थिअरीज होत्या 5, 6, 7 त्यांच्यानुसार ते जे पर्टिक्युलर मॅनर किंवा जे पेंजिन्स होते ते रिस्पॉन्सिबल होते. पण अकॉर्डिंग टू दिस थिअरी तर प्रत्येक बॉडीचं पार्ट याच्यामध्ये सहभाग होते. त्यांनी त्याच्यावर एक्सपेरिमेंटसुद्धा केले होते आणि एक्सपेरिमेंट थ्रू त्यांनी असं दाखवलं होतं की बॉडीमध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात, एक सोमॅटिक सेल्स आणि दुसरे जर्म सेल्स. ओके, सोमॅटिक सेलमध्ये जे काही प्लाझ्मा असतो त्यांना त्यांनी सोमॅटिक प्लाझ्मा असं म्हणलेलं आहे. जर्म सेलमध्ये जो प्लाझ्मा असतो त्या प्लाझ्माला त्यांनी जर्म प्लाझ्मा म्हणलेलं आहे. तर जर्म प्लाझ्मा इज अ रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. ओके, त्यांनी सांगितलं याच्या थिअरीमधून की जर्म प्लाझ्मामध्ये जे फॅक्टर असतात, जे कॅरेक्टर असतात तेच पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, बाकीचे कॅरेक्टर ट्रान्सफर होत नाही. त्यांच्यासाठी त्यांनी पर्टिक्युलरली माऊसवरती एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि एक्सपेरिमेंट थ्रू त्यांनी प्रूव्ह ठरवलं की सोमॅटिक सेलमधले जे काही कॅरेक्टर आहेत ते ट्रान्सफर होत नाही. फक्त जर्म सेलमधले जे काही सायटोप्लाझम आहेत त्याच्यामध्ये असलेले जे काही कॅरेक्टर आहेत, जेव्हा त्यांना माहीत नव्हते की इट इज चेंज असतं म्हणून, पण त्या जर्म प्लाझममधले जे कॅरेक्टर आहेत तेच पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, की जे बरोबर होतं. ठीक आहे, तर त्यांच्यामुळे आपल्याला माहीत झालेलं आहे की 2 प्रकारचे सेल असतात, सोमॅटिक सेल आणि जर्म सेल्स. जर्म सेल म्हणजे गॅमेट्स. ओके, तर हे झाल्या 7 थिअरी ज्यांना आपण थिअरी ऑफ ब्लेडिंग इनहेरिटन्स म्हणतोय. त्यांना लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला इथे ट्रिक्ससुद्धा देणार आहे. तर ट्रिक्स खूप सोपी आहे. 2 खूप फेमस पॉलिटिशियन्स आहेत, बहीण भाऊ, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी. तर याच्यामध्ये प्रियंका गांधीचा बर्थडे आहे. तर प्रियंका गांधीला बर्थडेमध्ये गिफ्ट म्हणून राहुल गांधींनी तिची आवडती जे काही डिश आहे मटर अँड दाल मखनी किंवा
मटर डाळीची भाजी गिफ्ट दिलेली आहे, ठीक आहे, गिफ्ट दिलेली आहे, ठीक आहे. तर ट्रिक्स आहे मोस्ट फेमस राहुल नी प्रेम प्यारी प्रियंका गांधी इथे लिहिते, ठीक आहे, ला, ओके. पीज म्हणजे मटर, पीज म्हणजे काय, मटरची सब्जी आणि डाळची भाजी बर्थडेला गिफ्ट म्हणून विश केलेले आहे किंवा गिफ्ट म्हणून दिलेले आहे आणि ते देऊन त्याला विश केलेलं आहे. विश विथ, ओके, विश केले, ओके. ट्रिक्स बघा स्टुडंट्स. मोस्ट फेमस राहुलनी त्याची बहीण जी प्रेम प्यारी तिची प्रियंका गांधीला बर्थडेला पीस मटरची आणि डाळची भाजी देऊन तिला विश केले, ओके. तर लक्षात ठेवायचं आपल्याला पहिली थेरी जी आहे ती आहे मॉइस्ट पेपर थेरी. तर यावरून तुम्हाला मॉइस्ट पेपर थेरी लक्षात ठेवायची आहे. मॉइस्ट अँड वेपर थेरी, ओके, मॉइस्ट वेपर थेरी, ओके. ही थेरी आपल्याला कोण दिली होती, तर ती दिली होती आपल्याला पायथागोरसने, ठीक आहे. तर पी वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पायथागोरस. सेकंड थेरी होती फ्लूइडची, ओके. तर एफ वरून लक्षात ठेवायचं आहे फ्लूइड थेरी आपल्याला कोण दिली होती, एम्पिडेक्लॉसने दिली होती. तर ई वरून लक्षात ठेवायचं आहे, मी खाली लिहितो इथे एम्पिडोक्लास, ओके, एम्पिडोक्लास यांनी ही थेरी दिली होती, ठीक आहे. नंतर आहे राहुलच्या आर वरून लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट ब्लड थेरी, ओके, रिप्रोडक्टिव्ह ब्लड इनहेरिटन्स थेरी, ही थेरी तुम्हाला याच्यावरून लक्षात ठेवायची आर वरून, ठीक आहे. ही थेरी आपल्याला कोण दिली होती, ॲरिस्टॉटलने दिली होती. तर येवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲरिस्टॉटल, ओके. नेक्स्ट आहे प्रेम. तर प्रेम म्हणून लक्षात ठेवायचं प्री फॉर्म होमोकुलस थेरी, ओके, प्री फॉर्म होमोकुलस थेरी. ती आपल्याला कोण दिली होती, स्वॅडनने दिली होती, ठीक आहे. मी ती लिहितो आहे सॉर्डन्स, सॉमरडम यांनी आपल्याला दिली होती प्री फॉर्म होमोकुलस थेरी, ठीक आहे. लक्षात ठेवायचं स्टुडंट्स. एम फॉर द मॉइस्ट पेपर थेरी जी आपल्याला पायथागोरसने दिली होती. फेमसवरून लक्षात ठेवायचं फ्लूइड थेरी जी आपल्याला एम्पिडोक्लॉसने दिली होती. नंतर राहुलवरून प्री रिप्रोडक्टिव्ह ब्लड थेरी लक्षात ठेवायची आहे जी आपल्याला ॲरिस्टॉटलने दिली होती. त्याच्यानंतर प्रेमवरून प्री फॉर्म होमोकुलस थेरी लक्षात ठेवायची आहे जी आपल्याला सॉर्मडननी दिली होती, ठीक आहे. तर पॅरीवरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पर्टिक्युलेट थेरी, ओके. पर्टिक्युलर थेरी कोण दिली होती आपल्याला, मॉर्फिटियसने दिली होती, ठीक आहे. तर मटरच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मॉपर्टियस, ओके. मॉपर्टियस यांनी आपल्याला दिली होती आहे पार्टिक्युलेटची. नंतर येते आपल्याला प्रियंका गांधी. तर प्रियंकाच्यावरून लक्षात ठेवायचं ना पॅनजर्मिक थेरी, हो, पॅनजेनेसिस थेरी, ओके. ती थेरी आपल्याला दिली होती डार्विनने. तर दालवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे
डार्विन. ओके, चार्ल्स डार्विन. आणि शेवटी येतो आहे गांधी. ओके, तर गांधी येऊन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर्म प्लाझा थेरी. ओके, थेरी ऑफ कंटिन्युटी ऑफ जर्म प्लाझम. तर इथून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर्म प्लाझम. ओके, थेरी ऑफ कंटिन्युटी ऑफ जर्म प्लाझम थेरी आपल्याला दिली होती विसमननी. ओके, ये विसमन यांनी आपल्याला थेरी दिली होती. ठीक आहे, तर हे आहे ट्रिक्स स्टुडंट्स. पुन्हा एकदा बघून घेऊया. मोस्ट फेमस राहुलने प्रेम प्यारी प्रियंका गांधीला बर्थडेला दाल मखनी किंवा मटर पनीर आणि दाल मखनी देऊन विश केले होते. ठीक आहे, तर मोस्ट थोडी लक्षात ठेवायचं आहे. मोस्ट फेमस थेरी मॉइस वेपर थेरी जी आपल्याला दिली होती पायथागोरस, जी आपल्याला पीवरून लक्षात ठेवायचं आहे. पीवरून लक्षात ठेवायचं पायथागोरस. देन फेमसवरून लक्षात ठेवायचं फ्लूट थेरी जी आपल्याला एम्पिडिकसनी दिली होती, तीवरून लक्षात ठेवायचं आपल्याला इथे. नंतर राहुलवरून थेरी लक्षात ठेवायची रिप्रोडक्टिव्ह ब्लड थेरी जी आपल्याला ॲरिस्टॉटलने दिली होती, जी आपल्याला येवरून लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर प्रेमवरून आपल्याला लक्षात ठेवायचं प्रीफॉर्म होमोक्युलस थेरी जी आपल्याला दिली होती सॉर्मडननी. ठीक आहे, सॉर्मडननी सांगितलं होतं की स्पर्मॅटाइड्स आणि ओसिस्ट याच्यामध्ये प्री एम्ब्रिओ मॅच्युअर असतात त्याच्यामध्ये, आणि त्यांचे मिक्सिंग नवीन एम्ब्रिओ तयार होतो. ओके, स्पर्मिसिस्ट आणि ओसिस्ट. ओके, त्याच्यानंतर पॅरिवरून लक्षात ठेवायचं पर्टिक्युलेट थेरी आपल्याला दिली होती मॉर्पिटसनी, जे आपल्या लक्षात ठेवायचं आहे मटरच्या यमवरून मॉर्पिसेस लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे आपली प्रियंकावर लक्षात ठेवायचे पॅनिजेनेसिस थेरी जी आपल्याला डार्विननी दिली होती, तर दालवरून आपल्याला डार्विन लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटची गांधी म्हणजे जर्म प्लाझम थेरी जी आपल्याला ऑगस्ट विसमनने सांगितली होती. तर विशचा जो डब्ल्यू आहे त्याच्यावरून विसमन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आताच आपण बघितलं की प्री मेंडेलियम पिरियड बघितलं, त्याच्यामधले जे काही येणाऱ्या थेरीज आहेत त्याला ब्लेंडिंग इरिडियन्स म्हणतात. आता आपण जाणार आहोत मेंडेलियमकडे. ठीक आहे, मेंडेलियममध्ये कोणकोणत्या थेरीज आहेत किंवा मेंडलच्या कोणकोणत्या थेरीज होत्या, पण ते बघण्याजवळ आपल्याला काही टर्म्स येणे किंवा माहीत असणे फार गरजेचं आहे. त्या टर्म्सवरून आपल्याला ती सगळ्या थेरीज समजणार आहेत. तर त्याच्यादोगर आपण काही टर्म्स बघणार आहोत. ठीक आहे, आणि या टर्म्समध्ये रिपीटेड होणारा जो वर्ड्स आहे तो म्हणजे कॅरेक्टर्स आणि ट्रेट. ओके, तर कॅरेक्टर आणि ट्रेट दोन्हीला आपण कॅरेक्टर्स म्हणतो, पण ॲक्च्युअली त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर कॅरेक्टर म्हणजे काय, तर कॅरेक्टर म्हणजे इट इज अ इनहेरिटन्स फ्युचर ऑफ द ऑर्गॅनिझम. इनहेरिटन्स फ्युचर ऑफ ऑर्गॅनिझम. ओके, किंवा फिजिकल ॲपरन्स जो आहे एखाद्या ऑर्गॅनिझम तो आपण त्याला कॅरेक्टर म्हणतो आहे, जो पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आईज कलर. ओके, आईज कलर हा पुढे ट्रान्सफर होतो. त्यानंतर फ्लॉवर कलर, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर कलर असतात जे इरिडियन्स होतात पुढे जातात. हे सुद्धा एक्सटर्नल ॲपरन्स आहेत ॲनिमलचे ऑर्गॅनिझमचे. आणि हाईट. ओके, तर याला म्हणतात कॅरेक्टर. आणि ट्रेट कशाला म्हणतात, तर अल्टरनेट फॉर्म ऑफ द कॅरेक्टर त्याला म्हणतो आपण ट्रेट. अल्टरनेट फॉर्म ऑफ कॅरेक्टर. ओके, म्हणजे हाईट झाले कॅरेक्टर. ठीक आहे, प्लांटची काय ॲनिमलची हाईट जी असते ते कॅरेक्टर झालं. ठीक आहे, पण त्याचे अल्टरनेट फॉर्म असतात, म्हणजे काही टॉल असतात काही डॉफ असतात, ते झालं त्याचं ट्रेट. ओके, तर टॉलनेस अँड डॉर्फनेस हे झालं याचं ट्रेट. ओके, कोणत्या कॅरेक्टरचं, हाईटचं. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लॉवर कलर रेड पिंक. ओके, त्यानंतर आईज कलर ब्राऊन ब्लॅक हे आईज कलर आहे. ठीक आहे, ट्रेस झाले त्याचे कोणत्या कॅरेक्टरचे, आईज कलरचे. ठीक आहे, तर हा डिफरन्स आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. कॅरेक्टर कशा म्हणतात, जे फ्युचर आपल्याला इनहेरिटन्स होतात जे असतात त्यांना आपण कॅरेक्टर म्हणणार. ठीक आहे, आणि त्यांचे जे अल्टरनेट फॉर्म असतात त्यांना आपण म्हणणार ट्रेट. ओके, तर आपण इथे आता काही टर्म्स बघणार आहोत जे आपल्याला पुढे टॉपिकमध्ये मदत करतील. तर पहिली टर्म जी आहे ती म्हणजे क्रोमोझोम.
दुसरी आहे DNA आणि तिसरी आहे जीन. आपल्याला सर्वांना हे टर्म्स माहितीच असतीलच, कारण की बघितले असतील तुम्ही की क्रोमोझोम काय असतं ते. ठीक आहे. तर सर्वात पहिले तिघांमध्ये आपण सर्वात पहिले बघू DNA सर्वांना माहिती आहे. DNA म्हणजे काय? डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, जो की आपला जेनेटिक मटेरियल्स आहे. ठीक आहे. तर DNA काय आहे? DNA काय आहे तर इट इज अ डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे. आणि ॲक्च्युली इट इज अ ट्रान्सफर ऑफ द इनहिबिटर्स कॅरेक्टर. ओके, तर याला केमिकल बेसिस ऑफ इनहिबिटर्स म्हणतात. केमिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ओके, केमिकली जे इनहेरिटन्स ट्रान्सफर होतात किंवा जे केमिकल इनहेरिटन्स होतात ते असतात DNA, कारण DNA एक ॲसिड आहे, न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. आणि जीन्स इट इज अ सेगमेंट ऑफ DNA. ओके, पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी जर एखादा सेगमेंट जो रिस्पॉन्सिबल आहे DNAचा, त्या सेगमेंटला आपण म्हणतोय DNA. ओके, म्हणजे जर फिजिकली जर ट्रान्सफर काही होत असेल तर ते काय ट्रान्सफर होते? जीन्स ट्रान्सफर होत असतात. तर फिजिकली बेसिस ऑफ द इनहेरिटन्स काय आहे? जीन्स आहे. फिजिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स इज जीन्स. ओके, जीन्स जवळपास 2 मीटर किंवा 1.5 मीटर लांब असतात. ठीक आहे. आणि सेल जे असतात ते मायक्रोस्कोपिक असतात आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस बिलकुल आणखी मायक्रोस्कोपिक असतात आणि त्याच्या अंदर असतात हे DNA. ठीक आहे. आणि एवढा मोठा DNA जर आपल्याला त्याच्यामध्ये फिट करायचा असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल? फोल्ड करावा लागेल. ठीक आहे. त्यामुळे न्यूक्लियसमध्ये जे DNA असतात ते फोल्ड केलेले असतात, म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. पण जेव्हा तो सेल डिवायडेशनवरती येतो किंवा मायटोसिस किंवा मियोसिस करत असतो तेव्हा मात्र त्याच्यामध्ये दोन्ही सेलमध्ये सेम पर्सेंटेजमध्ये DNA डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. व्हायण्यासाठी त्या जो थ्रेड लाईक DNA त्याला अशा प्रकारे अरेंज करावं लागेल की तो कट झाल्यानंतर दोन सारख्या भागामध्ये ते सेपरेट व्हायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बघा, जर आपल्याजवळ एखादा थ्रेड असेल आणि त्या थ्रेडला जर आपल्याला काय करायचं आहे? छोट्याशा डबीमध्ये अरेंज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्याला गुंडाळावं लागेल. ठीक आहे. आणि गुंडाळल्यानंतर त्याचा आकार लहान होईल आणि तो त्या छोट्या डब्यामध्ये फिट बसेल. तशा प्रकारे DNAची अरेंजमेंट न्यूक्लियसमध्ये असते. ठीक आहे. पण तोच थ्रेड जर आपल्याला 2 स्टुडंटमध्ये किंवा 2 मुलांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असेल आणि जो कशा प्रकारे जर विणला गेलेला असेल किंवा गोळा केलेला असेल तर कट केल्यानंतर एकाला जास्त आणि एकाला कमी मिळेल, असं होऊ शकते. तर जर त्यांना आपल्याला जर सारख्या प्रमाणात जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल 2 मुलांमध्ये त्या थ्रेडला, तर आपण त्याला काय करणार? सारख्या प्रमाणात त्याला गुंडाळणार आणि मधोमध त्याला कट करून दोघांना देणार, म्हणजे त्यांना तो सारख्या प्रमाणामध्ये मिळेल. तशाच प्रकारे जेव्हा सेल डिस्ट्रीब्यूट होतो किंवा डिवायडेड होतो त्या दोन्ही सेलला सारख्या प्रमाणात DNA मिळाला होय यासाठी तो जो थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये असलेला DNA जो अशा प्रकारे वाइंड होतो की त्याच्यापासून एक स्पेशल स्ट्रक्चर तयार होते. ते स्ट्रक्चर म्हणजे क्रोमोझोम. म्हणजे जेव्हा हे क्रोमोझोम कट होईल किंवा डिस्ट्रीब्यूट होईल तेव्हा ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल दोन्ही सेलमध्ये. ठीक आहे. तर DNA काय? इज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ओके, जे 2 स्टँडिंग बनलेलं आहे नायट्रोजन बेस, शुगर बेस आणि फॉस्फेटनी. ते पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आणि जेव्हा सेल हा डिव्हिजन फेजमध्ये येतो त्याच्या सेल सायकलच्या, तेव्हा त्यांच्यापासून जे काही रॉड लाईक स्ट्रक्चर तयार होते त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो आहे क्रोमोझोम. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. तिसरी टर्म ती आहे अलील. ओके, तर अलील जो आहे इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ द अलिलो फॉर्म. अलिलोमॉर्फ. ओके, तर अलील म्हणजे बघा काय असतो. ठीक आहे. तर आपल्या प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोझोम असतात. ठीक आहे. तर या 46 क्रोमोझोममध्ये प्रत्येक सेलमध्ये आपल्याला 46 क्रोमोझोम असतात. त्याच्यातले 23 जे आहेत ते मदरकडून आलेले असतात आणि 23 जे आहेत ते फादरकडून आलेले असतात. ठीक आहे. ॲक्च्युली क्रोमोझोम किती असतात? 23 असतात, कारण त्याचे पेअरमध्ये असतात. ठीक आहे. म्हणजे एका क्रोमोझोमची 2 पेअर असतात. म्हणजे एक क्रोमोझोम आपण जर कन्सिडर केला फॉर एक्झाम्पल 5th नंबरचा. ठीक आहे. तर याचे 2 पेअर आपल्याकडे अवेलेबल असतील.
ॲक्च्युली किती क्रोमोझोम आहे 23, पण ते पेअरमध्ये असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो आहे 46 क्रोमोझोम किंवा 23 पेअर्स. म्हणजे 5th नंबरचा जो क्रोमोझोम जर आपण कन्सिडर केला तर तो पेअरमध्ये असणार अशा प्रकारे. त्याच्यातला एक जो क्रोमोझोम आहे तो आपल्याला मदरकडून आलेला असेल आणि दुसरा जो क्रोमोझोम आहे तो आपल्याला फादरकडून आलेला असेल. ठीक आहे. तर याच्यावरती जो जीन्स प्रेझेंट असेल पर्टिक्युलर एखाद्या रिसेसमध्ये, ठीक आहे, तो जीन्स दुसऱ्या क्रोमोझोमवरती सुद्धा प्रेझेंट असतो. ठीक आहे. एखादं कॅरेक्टर जे आपल्याला पॅरेंट्सकडून येते ते कॅरेक्टरसाठी जो रिस्पॉन्सिबल जीन्स आहे तो जीन्स आपल्याला फादरकडून मिळतो आणि मदरकडून बी मिळतो. ठीक आहे. आणि दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये ते कॅरेक्टर इथे ॲपियर होत असते. ठीक आहे. त्यातला एक जीन्स डॉमिनंट असतो, एक रिसेसिव्ह असतो. ठीक आहे. जर दोन्ही डॉमिनंट असेल तर एक कॅरेक्टर एक्सप्रेस होईल, एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह असेल तर त्याच्यातला जो डॉमिनंट असेल जीन त्याचं कॅरेक्टर तिथे एक्सप्रेस होईल. ठीक आहे. म्हणजे एका जीनचे तिथे आपल्याला 2 फॉर्म असतात, एक मदरकडून येतो आणि फादरकडून असतो. तर यांना म्हणतात अलील. ओके. तर अलील म्हणजे काय? इट इज अ अल्टरनेट फॉर्म ऑफ जीन्स. ओके. जीन विच कोड फॉर कॉन्ट्रास्टिंग किंवा त्याला म्हणतात डिफर ट्रेट्स, दॅट मीन विच आर स्लाइटली डिफरंट फ्रॉम सेम जीन, त्याला म्हणतो आपण अलील. ओके. जसं प्रत्येक क्रोमोझोमची पेअर आपल्याकडे प्रेझेंट असते, म्हणजे एक क्रोमोझोम 2 फॉर्ममध्ये आपल्याकडे प्रेझेंट असतो. त्याच क्रोमोझोमवरती वेगवेगळ्या प्रकारचे एका जीनचे 2 फॉर्म अवेलेबल असतात, त्याच फॉर्मला आपण अलील म्हणतोय. ठीक आहे. आपली होमोझायगस, दॅट इज अ फिफ्थ वन आहे होमोझायगस. त्याच्यानंतर आहे हेट्रोझायगस. कॉन्ट्रास्टिंग डेफिनेशन आहे स्टुडंट्स आहे म्हणून आपण सोबत घेतो आहे. आणि नेक्स्ट जो आहे ती आहे हेमिझायगस. ओके. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की अलीलबद्दल, की अलील म्हणजे काय असतात, तर 2 वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती किंवा 2 सेम क्रोमोझोम पेअर असतात त्याच्यावरती दोन्ही क्रोमोझोमवरती जीनचा अल्टरनेट फॉर्म प्रेझेंट असतो, त्याला आपण अलील म्हणतो. ठीक आहे. हे दोन्ही अलील जर सारखे जर असतील तर त्या कंडिशनला आपण म्हणणार आहोत होमोझायगस कंडिशन. ओके. म्हणजे एका जीनचे 2 फॉर्म जे आहेत ते दोन्ही सारखे आहेत, म्हणजे दोन्ही डॉमिनंट असेल, दोन्ही रेसिसिव्ह असतील तर ते होमोझायगस कंडिशन असते. ओके. बोथ द allele ऑफ जीन सिमिलर जर असतील तर त्याला आपण म्हणणार होमोझायगस कंडिशन. ओके. आणि बोथ द allele ऑफ जीन्स जर डिसिमिलर असतील तर त्यांना म्हणा आपण हेट्रोझायगस. ओके. आणि काही ठिकाणी फक्त एकच फॉर्म जो असतो जीन्सचा प्रेझेंट असतो, फॉर एक्झाम्पल गॅमेट्समध्ये किंवा मग पोलन ग्रेन्समध्ये, कारण की ते हॅप्लॉइड असतात. आणि जे ऑर्गॅनिझम हॅप्लॉइड असतील किंवा ज्यांचे सेल हॅप्लॉइड असतील त्या सेलमध्ये एकच पेअर असतो जीन्सचा किंवा एकच अलील असतो, त्या कंडिशनला म्हणतात हेमिझायगस. ओके. द हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम आर ओनली वन allele of gene present, then this called as the hemizygous. For example, gametes, pollen grains, etc. ओके. किंवा हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर करता येईल. नेक्स्ट टर्म जे आहे स्टुडंट, दॅट इज अ डॉमिनंट आणि रेसिसिव्ह. त्याला डॉमिनंट अलील किंवा डॉमिनंट जीन्स असं सुद्धा म्हणलं जाते स्टुडंट्स, डॉमिनंट आणि रेसिसिव्ह. ओके. तर जर आपण अलील कन्सिडर केलं किंवा जीन कन्सिडर केलं तर विच एक्सप्रेस इन द बोथ द कंडिशन्स. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉमिनंट. जो जीन्स किंवा जो अलील दोन्ही कंडिशनमध्ये एक्सप्रेस होतो, म्हणजे होमोझायगस आणि हेट्रोझायगस कंडिशनमध्ये, त्याला म्हणतात डॉमिनंट. ओके. द अलील express in
both homo and heterozygous. ओके, त्याला म्हणणार आपण डॉमिनंट. ओके, आणि रेसेसिव्ह कशाला म्हणणार? विच कॅन नॉट बी एक्सप्रेस in presence of डॉमिनंट. ओके, डॉमिनंट जर प्रेझेंट असेल तर दुसरा जो अलील असेल किंवा जीन असेल तो जर एक्सप्रेस होत नसेल तर त्याला आपण रेसेसिव्ह कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, डॉमिनंटसाठी जो काही वर्ड आपण सिम्बॉल यूज करणार आहोत त्याला आपला कॅपिटल यूज करत असतात. ठीक आहे, रेसेसिव्हसाठी आपण स्मॉल लेटर यूज करतो. टर्म आपण बघणारे स्टुडंट ती आहे फिनोटाईप. फिनोटाईप सोबत आणखी एक टर्म येते ती म्हणजे जिनोटाईप. तर स्टुडंट्स फिनोटाईप म्हणजे काय? ॲब्झॉर्बल फिजिकल ॲपिरियन्स म्हणजे कॅरेक्टर. ओके, जे कॅरेक्टर आपण शो करणार आहोत त्याला आपण म्हणणार आहोत फिनोटाईप्स. ओके, आणि त्या फिनोटाईपला कंट्रोल करणारे जे जीन असतील त्यांना म्हणणार आहोत आपण जिनोटाईप. म्हणजे पर्टिक्युलर जर आपण हाईटसाठी जर बोलत असेल तर हाईट ऑफ द प्लांट किंवा हाईट ऑफ द ॲनिमल ते असेल एक प्रकारचं फिजिकल ॲपिरियन्स ज्याला आपण फिनोटाईप म्हणणार आहे. आणि त्या कॅरेक्टरला कंट्रोल करणारे जे जीन्स असतील ते असतील त्यांचे जिनोटाईप. ओके, जिनोटाईप म्हणजे काय? तर जेनेटिक मेकअप ऑफ ऑर्गॅनिझम. जेनेटिक मेकअप ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, म्हणजे जीन्स. नेक्स्ट टर्म आहे प्युअर लाईन किंवा त्याला दुसरं नाव दिलेलं आहे प्युअर लाईन्स किंवा ट्रू ब्रीडिंग. म्हणजे क्रॉसिंग करण्यासाठी जे काही तुम्ही पॅरेंट चूज केलेलं आहे ते पॅरेंट जे आहेत ते प्युअर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे ज्या कॅरेक्टरसाठी तुम्ही चूज केलेले आहेत तेच कॅरेक्टर त्याच्यामध्ये दुसरे मिक्सिंग कॅरेक्टर तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही. आणि ते इन्श्युअर करण्यासाठी त्यांचं 4 ते 5 जनरेशनपर्यंत काय केलं ते क्रॉसिंग केलं जाते आणि त्यांचे रिझल्ट बघितले जाते. 4 ते 5 जनरेशनमध्ये जर ते कंटिन्युअसली तेच कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतील तर त्याला म्हणतात प्युअर लाईन. म्हणजे एक प्रकारची ब्रीडिंग केली जाते. फॉर एक्झाम्पल जर आपण टॉल कॅरेक्टरसाठी जर ब्रीडिंग करत आहोत आणि 5 जनरेशनपर्यंत आपल्याला फक्त टॉल प्लांट्सच मिळत आहेत, दुसरं कॅरेक्टर त्याच्यामध्ये एक्सप्रेस होत नाही, इंटरमिडिएट किंवा ड्रॉपनेस कॅरेक्टर त्याच्यामध्ये बिलकुलच येत नाही आहे. याचा अर्थ ते जे कॅरेक्टर आपण चूज केलं किंवा तो ऑर्गॅनिझम तो काही प्लांट आपण चूज केलेला आहे त्यासाठी तो प्युअर लाईनचा प्लांट आहे. त्याच्यामध्ये फक्त टॉलनेसच कॅरेक्टर प्रेझेंट आहे, त्याला म्हणतात प्युअर लाईन. आणि त्या कॅरेक्टरसाठी जी आपण ब्रीडिंग करतो आहे ती ब्रीडिंग म्हणजे असेल ट्रू ब्रीडिंग. ओके, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी जर आपण क्रॉप तयार करत असेल आणि ते क्रॉपमध्ये तेच कॅरेक्टर पर्टिक्युलर एक्सप्रेस व्हायला पाहिजेत त्यासाठी आपण काय करतो की त्या प्लांटला काय करणार आहे, त्या क्रॉपला काय करणार आपण कंटिन्युअसली चेक करणार. ठीक आहे, की जेणेकरून त्यामध्ये फक्त तेच कॅरेक्टर एक्सप्रेस व्हायला पाहिजे, त्याच्यापासून दुसरं कॅरेक्टर तिथे यायला नको. तर त्यासाठी आपण काय करणार, खूप जनरेशनपर्यंत त्यांची टेस्टिंग करणार, त्याला चेक करून करणार आणि कंटिन्युअस त्याच्यामध्ये तेच कॅरेक्टर जर एक्सप्रेस होत असेल तर ती असेल तिथे ट्रू ब्रीडिंग्स. ओके, सो इट इज अ ब्रीडिंग इन विच breeding continuous for several generations. Self pollination express and inheritance the same trait. Okay, that is called as the pure line किंवा ट्रू ब्रीडिंग. ओके, सेल्फ पोलिनेशन करून आपण सेव्हरल जनरेशनपर्यंत एक क्रॉसिंग करतोय, ज्या क्रॉसिंगमध्ये आपल्याला एक स्टेबल कॅरेक्टर्स पाहायला मिळते. ठीक आहे, जे कंटिन्युअसली एक्सप्रेस सुद्धा होते. ठीक आहे,
असं नाही की पहिल्या जनरेशनला एक्सप्रेस झाले सेकंड जनरेशनला मात्र ते एक्सप्रेस नव्हतं, पुन्हा तिसऱ्या जनरेशनला ते पुन्हा एक्सप्रेस झालं असं नाही, कंटिन्यूस प्रत्येक जनरेशनला ते एक्सप्रेस होत गेलं आणि सेम इनहेरिटन्स कॅरेक्टर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्युअर लाईन किंवा टू ब्रीडिंग्स. ओके, नेक्स्ट टर्म्स आहे स्टुडंट्स, दॅट इज अ सेल्फ फर्टिलायझेशन and 14 number क्रॉस फर्टिलायझेशन्स. सेम स्पेसिस किंवा सेम जनरेशनच्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर क्रॉसिंग होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ फर्टिलायझेशन. ओके, जी जेनेटिकली काय असतात सेम असतात. आणि क्रॉस फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर जे जेनेटिकली डिफरंट स्पेसिस आहेत त्यांच्यामध्ये जर क्रॉस होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॉस फर्टिलायझेशन. तर सेल्फ फर्टिलायझेशन म्हणजे मेटिंग or crossing of two individuals of same genetic makeup, म्हणजे जेनेटिकली ते सारख्याच आहेत तर त्याला म्हणणार आपण सेल्फ फर्टिलायझेशन. ओके, आणि क्रॉस फर्टिलायझेशन म्हणजे काय, मेटिंग केली जाते बिटवीन द टू ऑर्गॅनिझम जे डिफरंट आहेत, दे आर डिफर इन जेनेटिक मेकअप. ओके, त्यांचे जेनेटिक मेकअप वेगळा म्हणजे जेनेटिकली ते काय वेगळे आहेत, तर त्या प्रकारचा क्रॉस जर असेल तर म्हणा क्रॉस फर्टिलायझेशन्स. नेक्स्ट आहे आपला 15 फिलिल जनरेशन. ओके, फिलिल जनरेशन म्हणजे काय, तर नेक्स्ट जनरेशन. क्रॉस केल्यानंतर जे आपल्याला प्रोजेनी मिळणार आहे त्या प्रोजेनीचा जो जनरेशन असेल त्या जनरेशनला आपण म्हणणार आहोत फिलिल जनरेशन्स. ओके, दोन स्पेसिस निवडणार आपण दोन कॅरेक्टरसाठी, त्या दोन स्पेसिसमध्ये ब्रीडिंग करणार आपण, त्यांची क्रॉसिंग करणार. तर ही जी पहिली स्पेसिस असेल किंवा पहिलं जनरेशन असेल त्याला म्हणणार आपण पॅरेंटल जनरेशन, कारण ही पॅरेंट्स असतील आणि यांच्यापासून पुढची प्रोजेनी तयार होणार आहे. त्यांच्यापासून येणारं जे पहिलं जनरेशन, जे पहिली प्रोजेनी असेल किंवा जे नेक्स्ट जनरेशन असेल त्यांना म्हणणार आपण फिलिल जनरेशन. आणि या पहिल्या प्रोजेनीमध्ये किंवा पहिल्या फिलिल जनरेशनमध्ये जरी आपण क्रॉसिंग केली असेल तर त्या क्रॉसिंगला आपण म्हणणार सेल्फी. ओके, सेल्फी म्हणजे काय, सेल्फ पोलिनेशन. तर सेल्फ पोलिनेशनपासून जर आणखीन जर पुढची पिढी मिळत असेल तर त्यांना म्हणणार आपण नेक्स्ट F1 जनरेशन. ओके, म्हणजे पहिलं असेल F1 जनरेशन आणि F1 जनरेशनमध्ये जर आपण क्रॉसिंग केलं असेल त्यांच्यापासून आणखी पुढची प्रोजेनी जर मिळत असेल, नेक्स्ट जनरेशन येत असेल तर त्यांना म्हणणार आपण F2 जनरेशन. आणखी पुढे जात असेल तर F3 जनरेशन्स, त्याला म्हणतात फिलिल जनरेशन. ओके, फिलिलचा अर्धच होतो प्रोजेनी किंवा चिल्ड्रन्स. ओके, नेक्स्ट जो आहे तो आहे सेल्फिंग. ओके, सेल्फिंग म्हणजे फर्स्ट जनरेशनमध्ये किंवा फिलिल जनरेशनमध्ये जर आपण क्रॉसिंग करत असेल किंवा सेम जेनेटिक मटेरियल असलेल्या स्पेसिसमध्ये किंवा एकाच जनरेशनच्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर क्रॉसिंग करत असेल तर त्यांना म्हणणार आपण सेल्फिंग्स. ओके, सेल्फिंगचं रिप्रेझेंटेशन जेव्हा आपल्याला करायचं असेल मॅथमॅटिकली तेव्हा आपण एक स्पेशल प्रकारचा स्क्वेअर तिथे यूज करतोय, त्या स्क्वेअरला म्हणतात पुनेट स्क्वेअर. नेक्स्ट टर्म्स आहे आपली पुनेट स्क्वेअर. ओके, तर व्हॉट इज अ पुनेट स्क्वेअर, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल representation of all probability of all possible genotypes of springs इन अ क्रॉस. ओके, एका सायंटिस्ट होते ज्यांचं नाव होतं पुनेट, त्यांनी हा स्क्वेअर दाखवलेला आहे. या एक प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असते की या रिप्रेझेंटेशनवर आपल्याला जेवढे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला क्रॉस करायचं आहे त्यांचे जेवढे काही जिनोटाईप्स आहेत त्यांचे प्रकारचं एक कॉम्बिनेशन जर आपण घेतलं तर त्या कॉम्बिनेशननुसार कोणकोणत्या प्रकारचे प्रॉबिलिटीज आहेत की नवीन कॉम्बिनेशन किंवा नवीन जिनोटाईप तयार होण्याचे, तर ती काही रिप्रेझेंटेशन्स आहेत त्या रिप्रेझेंटेशनला म्हणतात पुनेट स्क्वेअर्स. ओके,
ऑफस्प्रिंग आहे ज्यांच्या जेनेटिकली काय प्रॉबिलिटीज तयार होऊ शकतात कॉम्बिनेशन केल्यानंतर, ते रिप्रेझेंट करण्याचं जे काही मीडियम आहे त्याला आपण म्हणतो आहे पुनेट स्क्वेअर. ओके, जेव्हा ॲक्च्युली आपण याची क्रॉसिंग बघू मेंडेलियममध्ये तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे हे लक्षात येईल की पुनेट स्क्वेअर काय आहे. ठीक आहे, पण हे सायंटिस्टचं नाव फार इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर सायंटिस्टचं नाव काय आहे? इट इज अ ब्रिटिश सायंटिस्ट. इट इज गिवन बाय, हा पुनेट स्क्वेअर कोण दिला आपल्याला? इट गिवन बाय ब्रिटिश जेनेटिस्ट यांचं नाव होतं रिग्नल्ड सी पुनेट. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स, याच्यावरती विचारले जाते क्वेश्चन्स. ओके, टर्म्स आहे आपल्या 18, 19 आणि 20. एक आहे मोनो हायब्रिड क्रॉस. सेकंड आहे डायहायब्रिड क्रॉस आणि थर्ड आहे ट्राय हायब्रिड क्रॉस. जे क्रॉस आहे त्या क्रॉसला आपण इथे, जे क्रॉसिंग आपण करणार आहोत, जे ब्रीडिंग आपण करणार आहोत त्याला आपण इथे क्रॉस म्हणतोय. ठीक आहे, एका कॅरेक्टरसाठी जर आपण क्रॉसिंग करत आहे, पर्टिक्युलर एकच कॅरेक्टरला जर आपण क्रॉस करतो आहे, तर तो जो ब्रीडिंग असेल किंवा जी क्रॉसिंग असेल त्यांना आपण म्हणणार आहे मोनो हायब्रिड क्रॉस. दोन कॅरेक्टर जर चूज केले असेल आपण, फॉर एक्झाम्पल राऊंड शेप अँड रिंकल, राऊंड अँड रिंकल शेपसाठी एक, आणि दुसरं कलरसाठी येलो अँड ग्रीन कलरसाठी, तर तो असेल डायहायब्रिड क्रॉस. आणि डायहायब्रिड क्रॉस म्हणजे ज्याच्यामध्ये 3 कॅरेक्टर आपण चूज केलेले असतील. ठीक आहे, तर मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे काय? क्रॉसिंग बिटवीन one pair of character. ओके, आणि जर क्रॉसिंग ही जर 2 पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग कॅरेक्टरमध्ये असेल तर डायहायब्रिड. ओके, आणि क्रॉसिंग बिटवीन 3 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायहायब्रिड क्रॉस. ओके, याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे होमोझायगस क्रोमोझोम, 2 प्रकारचे क्रोमोझोम असतात, एक हेटेरोझायगस क्रोमोझोम आणि होमोझायगस क्रोमोझोम. ठीक आहे, होमोझायगस क्रोमोझोम म्हणजे जे बिलकुल काय असतात, एक्झॅक्टली जेनेटिकली सिमिलर असतात, स्ट्रक्चरली फंक्शनली जेनेटिकली बिलकुल त्या सिमिलर असतात, त्यांना आपण होमोझायगस क्रोमोझोम म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये थोडंफार जेनेटिकली डिफरन्स असतात, ठीक आहे, साईज शेपमध्ये वगैरे किंवा ॲपिरियन्समध्ये, तर त्यांना आपण म्हणणार आहोत हेटेरोझायगस क्रोमोझोम्स. ओके, तर या सर्व टर्म्स आहेत जे आपल्याला पुढे कामात पडणारे सर्व टर्म्स इम्पॉर्टन्स आहेत, त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स येत असतात. पण याच्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणे फार जरूरी आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्याच्यावरती अकॉर्डिंग जो काही प्रिन्सिपल असेल तो आपल्या लक्षात येईल किंवा लक्षात राहील, त्याला पाठ करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर आज आपण बघितले टर्म्स बघितल्या खूप सारे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण प्री मेंडेलियमच्या जे काही थेअऱ्या होत्या त्या बघितल्या आणि काही इम्पॉर्टन्स डेफिनेशनसुद्धा बघितले, फादर ऑफ जेनेटिक्स वगैरे ते सुद्धा आपण बघितले. ठीक आहे, तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे आपला मेंडेलियम इरा, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे.